आपल्या सोबत आहेत कॅबिनेट मंत्री आणि भाजपचे वरिष्ठ नेते राधाकृष्ण विखे पाटील सर। नक्कीच हा महत्त्वाचा दिवस आहे भाजपसाठी सर, काय सांगणार? ऐतिहासिक आहे, ऐतिहासिक विजय मिळाला, ऐतिहासिक दिवस आहे आणि नवा इतिहास कायम करण्याचा निर्णय आज माननीय देवेंद्रजींच्या नेतृत्वाखाली आज भारतीय जनता पक्षानं एकमताने त्याची निवड करून घेतलेला आहे। सर, इतकं मोठं मॅन्डेट, तेवढ्याच महाराष्ट्राच्या जनतेच्या अपेक्षा सुद्धा आहे। देवेंद्रजी बोलताना म्हटले की आव्हान आहे अपेक्षा पूर्ण करण्याचं आणि कामं करण्याचं। निश्चित आहे ना, कारण शेवटी आज 237 आमदार जेव्हा निवडून देतो महायुतीमध्ये, मॅन्डेट जेवढं मोठं आहे तर जबाबदारी मोठी आहे आणि ही जबाबदारी पेलण्याचं सामर्थ्य जे आहे, मला वाटतं आमचे विश्वनेते आदरणीय प्रधानमंत्री मोदी साहेबांचं मार्गदर्शन, माननीय अमित भाईंचं त्यामध्ये मिळणारं मार्गदर्शन, निश्चितपणे हे एवढं मोठं आव्हान पेलण्याचं काम देवेंद्र निश्चितपणे करतील याचं आमच्या मनात शंका नाही आहे। काय रोडमॅप असेल आता शपथ घेतल्यानंतर? आणि तुमचे दोन्ही जे अलायन्स पार्टी आहे त्यासोबत आहे, उद्या दोन्ही उपमुख्यमंत्री म्हणून शपथ घेणार आहेत। नाही, आता महायुती म्हणून आपण आता मॅन्डेट मिळालं आहे, महायुती म्हणून आपण निर्णय करतो आहे। मला वाटतं रोडमॅप तयार होईल, आता तरी पक्षाचे नेते बसून रोडमॅप तयार करतील। मागच्या सुरू असणारी योजना त्याच ताकदीने पुढे न्यायची एक आव्हान आहे आणि आज या निवडणुकीत जनतेने दिलेला जो कौल आहे, महाकौल म्हणून त्याला, तर त्याची अपेक्षा पूर्तीचं एक मोठं आव्हान आहे। पण देवेंद्रजी, मला वाटतं त्यांनी मागच्या 5 वर्षात मुख्यमंत्री म्हणून जे काम केलं आहे तो अनुभव महाराष्ट्राला आहे। जनतेच्या अपेक्षा निश्चितपणे त्यांच्याकडून पूर्ण होतील याच्याबद्दल कोणाच्या मनात शंका असण्याचं कारण नाही। सर, उद्या भाजपचे किती आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? असं ती कसं आहे, पक्षश्रेष्ठीचा निर्णय घेतला, मला वाटतं संपूर्ण मंत्रिमंडळात शपथविधी व्हावा अशी अपेक्षा आहे। देवेंद्र पर्व तिसरी टर्म आहे देवेंद्रजींची, दुसऱ्या टर्ममध्ये फार वेळ मिळालेला नाही, परंतु आता प्रचंड मोठं मॅन्डेट, प्रचंड मोठ्या अपेक्षा। एक असं आहे की एक विकसनशील नेतृत्व आहे, आर्टिक्युलेट प्लॅनिंग आहे। मी राज्याचे अनेक मुख्यमंत्री यापूर्वी पाहिलेत, पण एवढा समर्पित, कमिटपणे काम करणारा टू द कोर, मला वाटतं देवेंद्रजीचाच मला या ठिकाणी जरूर उल्लेख केला पाहिजे। आणि म्हणून अशा कमिटेड माणसाकडून, कमिटेड नेत्याकडून महाराष्ट्राचं भविष्य निश्चित उज्ज्वल आहे, याच्याबद्दल शंका नाही। त्यांच्या नेतृत्वात ही निवडणूक लढली गेली, एकच प्रस्ताव होता आणि तोही प्रचंड आमदारांनी बाकं वाजवत स्वागत केलेलं आहे। परंतु प्रश्न आहे की उद्या एकनाथ शिंदे आणि अजितदादा उपमुख्यमंत्रीपदाच्या सोबत म्हणजे महायुतीचे तिन्ही नेते एकत्र शपथ घेणार का? त्यांचेही काही आमदार मंत्रिपदाची शपथ घेणार? असं तो निर्णय मी करत नाही। आमच्या विधिमंडळ पक्षाचा नेते निवडीचं काम होतं, निर्वाधित देवेंद्रजीचंच त्या ठिकाणी नाव होतं, एकमताने आम्ही ठराव केला। तर पक्ष नेतृत्वाने बसून तिन्ही महायुतीच्या उद्याचा काय निर्णय त्यांनी करायचा आहे, किती लोकांना शपथ द्यायच्या आहेत, काय तो निर्णय त्यांनी घ्यायचा आहे। गृहमंत्रीपदाचा जो गेले काही दिवस चर्चा होती की नाराजी आहे, शिवसेनेच्या नेत्यांनी अपेक्षा व्यक्त केली होती गृहमंत्रीपद पाहिजे। अपेक्षा व्यक्त करण्यास हरकत नाही आहे, शेवटी तो महायुतीचा निर्णय आहे। पण मला वाटतं जसं आम्ही एकत्र निवडणूक लढलो, एवढं मोठं मॅन्डेट मिळालं, हा सुद्धा निर्णय त्याच एकमतानं होईल याच्यात काही शंका नाही आहे। भाजपकडे असणार की तुम्ही तयार झाले? तो निर्णय आमचा नाही ना, शेवटी मी आमदार म्हणून काम करतोय, पक्षाचा कार्यकर्ता म्हणून आहे। हे निर्णयाचे अधिकार सगळे पक्ष नेतृत्वाला आहे। सरकार स्थापनेचा दावा राज्यपालांकडे केला जाणार, आज दुपारी करणार आहोत। खूप खूप धन्यवाद, आपल्यासोबत होते। आणि हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।